दुसऱ्या षटकातील एक चेंडू झाला आयुष्यांचा, परंतु डिक्लेअर स्वरूपात अशा त्याच्या 2 धावा गेल्या आहेत, एक वाईट स्वरूपात आणि एक डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या झाली ती 12. मगाचा वाईट आयुष, चांगला फटका गोरखनाथ यांचा, तितका चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे मोरेश्वर स्मृती संघाकडून. चांगला चेंडू आयुष्यांचा, तितकाच चांगला हाई चेंडू फटका मारला, परंतु तो डिक्लेरेशन मध्ये जातो 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते 13. वैयक्तिक दुसरा सामना खेळताना दोन्ही संघ मैत्री 11 आयुष, अवांतर चेंडू डिक्लेरेशन मध्ये जातो प्लस अवांतर 9 चेंडू, अशा 2 धावा मिळत आहेत. आयुष्यांना आपल्या सामन्यामध्ये स्थान कंटिन्यू ठेवण्यासाठी चांगलं योगदान द्यावं लागेल, थोडस कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल त्याला आपल्या गोलंदाजीवरती. चांगला चेंडू निर्धाव जातोय चेंडू, वाईटची अपील मात्र करतोय गोरखनाथ, परंतु त्यांचा निर्णय निर्धाव चेंडू, चांगला चेंडू जातो. पुन्हा एकदा तितक्याच चांगल्या पद्धतीचा चेंडू निर्धाव जातोय, सलग 2 चेंडू निर्धाव टाकतो आयुष. आता मात्र त्यांना लेंथ मिळालेली आहे. आपल्या गोलंदाजीची एक नावाजलेला गोलंदाज आहे आयुष, आपल्या संघासाठी सलग 3 चेंडू निर्धाव टाकतोय. या 3 षटकाखेर 3 चेंडू अखेर धावसंख्या 2 षटकाखेर होते 15. आयुष्याने या षटकामध्ये 5 धावा दिल्या आहेत. आपल्या संघासाठी त्याने चांगलं योगदान दिलंय. ते सलग शेवटचे 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले होते. यानंतर होणारा सामना तो म्हणजे जॉली बॉयज विरुद्ध ROE 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या सामन्याच्या मध्यंतरामध्ये नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. प्रसाद तिसऱ्या षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. प्रसाद तिसऱ्या षटक घेऊन आला. हॅलो हॅलो प्रसाद यांचा पुढचा चेंडू विक्रांतसाठी. अवांतर चेंडू, वाईट चेंडू, अवांतर 1 धाव. वाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळत आहेत मैत्री 11 साठी. मैत्री 11 संघ मालक राकेश हरसकर, जीवन लोकरे आणि मयूर आंबेडकर यांनी या संघ देऊन उत्कर्ष प्रीमियर लीग मध्ये उत्कर्ष कला क्रीडा मंडळाला एक चांगलं सहकार्य केलंय. आपला संघ चांगल्या पद्धतीने खेळतोय. पहिला सामना त्यांनी विन केला होता. त्याच पद्धतीने मोरेश्वर स्मृती संघ पहिला सामना विन झाला होता. दुसरा सामना खेळतोय. दोन्ही संघ वैयक्तिक दुसरा सामना खेळताना आमने सामने. प्रसाद चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो, आपल्या संघासाठी योगदान देतोय.
चांगला फटका मारतोय, प्रयत्न करतोय, परंतु बॉल काय सीमारेषे बाहेर जात नाही, निर्धाव जातो चेंडू. पुन्हा एकदा प्रसाद यांचा पुढचा चेंडू विक्रांतसाठी चांगल्या पद्धतीचा चेंडू अपील होते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. विक्रांत यांना काही मिळत नाही. आता मात्र धावफलक थांबताय. चांगला फटका तितकाच सलग निर्धाव चेंडू नंतर हा विक्रांतचा जबरदस्त फटका चौकारासाठी. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. तसा पुढचा चेंडू चांगला चेंडू अवांतर होता, वाईट गेला असता, परंतु बॅट मारून तो चेंडू जातो डिक्लेरेशन मध्ये 1 धावेसाठी. षटक संपतोय. सॉरी, 1 चेंडू शिल्लक. 25 या षटकातील शेवटचा चेंडू प्रसाद समोर विक्रांत. वाईट चेंडू पर्यंत अवांतर 1. अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 27. चांगल्या क्षेत्ररक्षण मध्ये या ठिकाणी डिक्लेरेशन मध्ये जाता जाता चेंडू वाचतो, निर्धाव जातो चेंडू. साई यांच्याकडून आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय. 1 धाव रोखतोय. दरम्यान षटक संपतोय. षटकाअखेर धावसंख्या होते 3 षटकाअखेर 27. कर्णधार राकेश आपल्या संघासाठी दोन्ही ओपनर फलंदाजांना कानमंत्र देताना बघूया कोणती रणनीती आता शेवटच्या षटकामध्ये आणि किती धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवतो आपला संघ मैत्री 11. त्याच पद्धतीने विराज कर्णधार आपल्या संघासाठी बघूया शेवटचं षटक घेऊन आलाय, किती धावसंख्येवरती रोखतोय मैत्री 11ला. विराज चेंडू टाकतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आणि हा जातोय चौकारांसाठी. गोरखनाथ यांच्या बॅट, मला वाटतं दुसरा चौकार असेल त्याच्या बॅट मधून. पहिला चौकार जातोय गोरखनाथ, एक नावाजलेला खेळाडू पावस पंचक्रोशीमधील. पुन्हा एकदा फटका डिक्लेरेशन मध्ये 1 धावेसाठी. ज्यावेळी गेल्या वर्षी पर्व पाहता उत्कर्ष शिवजयंती निमित्त जे सामने झाले होते उत्कर्ष कला क्रीडा मंडळाने हरवलेले, त्यामध्ये गोरखनाथ हा मेन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. परंतु या प्रीमियर लीग मध्ये त्याची बॅट काय तळपताना दिसत नाहीये. त्याचा तो परफॉर्मन्स पाहूनच मैत्री 11ने त्याला आपला आयकॉन प्लेअर म्हणून ठरवलं होतं. परंतु गोरखनाथ या ठिकाणी अपयशी ठरतो. पुन्हा एकदा फटका मारतो, जातो चेंडू सेमा रेषे पार साठी. आता मात्र त्याची बॅट तळपताना दिसते. गोरखनाथ एक नावाजलेला खेळाडू. धावसंख्या होते 36. विराज थोडस मागणा ठरतो आपल्या संघासाठी, स्वतः कर्णधार. पुढचा चेंडू घेऊन आला विराज आपल्या संघासाठी. बघूया कोणतं योगदान देतो. चेंडू टाकतो समोर गोरखनाथ, उलटा चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं, निर्धाव जातो चेंडू. फटका मात्र चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षणही तितकंच चांगलं. प्रसाद यांच्याकडून निर्धाव जातो चेंडू. विराजांचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय, गोरखनाथ बाद होतोय. पहिला फटका मैत्री 11 संघासाठी. षटकही संपतोय. 4 षटकाअखेर धावसंख्या होते 37 धावांचं आव्हान ठेवलंय मोरेश्वर स्मृती संघासमोर मैत्री 11 संघाने. यानंतर होणारा सामना तो म्हणजे जॉली बॉईज विरुद्ध आरो 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय.
यानंतर एक नावाजलेले समालोचक आपल्या समोर येतोय, योगेश खडके. मी रजा घेतोय प्रयाग शिरगावकर. यानंतर आवाज ऐकाल तो म्हणजे एक नावाजलेले समालोचक पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही गाजलेले असे समालोचक योगेश खडके. आवाज ब्रेक होतो म्हणून सांग काय. थँक्यू. डीजे रश्मी डीजे आवाज मध्ये क्रॅक होतो. जॉली बॉयज वर्सेस आरोही 11. नेक्स्ट मॅच प्लीज पावसासाठी यायचंय. जॉली बॉयज वर्सेस आरोही 11. धन्यवाद प्रयाग शिरगावकर. वेलकम बॅक ऑल द व्ह्युअर्स. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपलं नातच वेगळं आहे ना, क्रिकेटच्या माध्यमातून जोडलेले रसिक असू देत, क्रीडा रसिक असू देत, खेळाडू असू देत आणि पॅव्हेलियन असू देत. खरं तर या सगळ्यांमध्ये उत्कर्ष कला क्रीडा मंडळाला धन्यवाद द्यायला पाहिजेत. त्यांनी हा सगळा अट्टहास करून व्याप तयार केला आणि प्रपंच मांडलाय. दरम्यान जाऊया मैदानाकडे. सामना चालू झालाय तो जॉली मैत्री 11 वर्सेस मोरेश्वर स्मृती. मोरेश्वर स्मृतीला फक्त 37 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू विक्रम यांचा राईट आर्म राऊंड द विकेट. वाईड बॉलचा इशारा येतोय. मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही, कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही, त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत त्या व्यक्त करत नाहीत. म्हणूनच मी माझ्या भावना व्यक्त करतोय. इनफॅक्ट वाईड बॉल पंचांचा इशारा येतोय. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, समर्थ संपू नये अशी शक्ती हवी आणि कधी विसरू नये अशी नाती हवी. ही नाती तयार करण्याचा प्रयत्न, ही नाती निर्माण केलेली आहेत ती उत्कर्ष कला क्रीडा मंडळाने. आपल्या सर्वांची नाती, क्रिकेट खेळाडूंची नाती, मैदानाशी क्रिकेट पंचांची नाती, सामन्याशी आणि पॅव्हेलियनची नाती, या स्टॅटिस्टिक्सची. त्या स्टॅटिस्टिक्सचं काम करण्यासाठी माझ्यासोबत उपस्थित आहेत स्कोरर म्हणून रवी हरजकर आणि दीपराज उर्फ सायमन. त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं काम हे संपूर्ण व्ह्यू पुढचा चेंडू टाकेल दरम्यान यावेळेला एक धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या होते 4. आपल्या संपूर्ण या स्पर्धेचं प्रक्षेपण लाईव्ह प्रक्षेपण होतंय युट्यूबच्या माध्यमातून, रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. सन्माननीय श्री सौरभ दादा मयेकर, रत्नागिरीतील एक अग्रगण्य चॅनेल, स्पोर्ट्सच्या दुनियेमधील एक अग्रगण्य चॅनेल. RPL असू देत किंवा अनेक तुम्ही ओव्हरऑलच्या क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेमध्ये या चॅनलवरती लाईव्ह पाहिल्या असाल. नुकतीच झालेली जांभारी प्रीमियर लीग, त्याच्यानंतर RPL, या दोन्ही स्पर्धा त्यांनी कव्हर अप केल्या होत्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने. दरम्यान 2 चेंडू मात्र निर्धाव गेलेत. यावेळेला धावसंख्या अजूनही तशीच. धावसंख्या आहे 5. बिनबाद 5. 37 धावांचं टार्गेट चेस करायचंय. विक्रांत आपलं काम चांगलं काम करतोय. विक्रम इनफॅक्ट सॉरी विक्रम यावेळेला मात्र सीड झाला होता चेंडू, परंतु त्या बदल्यात 1 धाव मिळाली. बॅकफुटला गेला आणि 1 धाव मिळाली. एका धावेवरती समाधान मानलं फलंदाज भाग्यवान उर्फ भाग्या याने. भाग्यवान डोरलेकर मॅन फ्रॉम गावडे आंबेरे. आणि आता मात्र फलंदाजीसाठी लेफ्ट हँडेड बॅटर जॉली बॉयज संघाचे कर्णधार. कॉल फॉर यू जॉली बॉयज कॅप्टन प्लीज. जॉली बॉयज मुद्देसर सारंग. सर मुद्देसर सारंग प्लीज. इट इज हंबल रिक्वेस्ट फॉर यू. कॉल फॉर दी टॉस. भाग्यवान डोरलेकर नॉन स्ट्राइक एंडला. धाव संख्या झाली आहे ती 5 7 6 धावा. आता हव्यात त्या 31 गौरेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. मगाच्या सामन्यामध्ये थोडासा मागला होता गौरेश. यावेळेला मात्र गौरेशला तो सन्मान आता द्यायचा नाहीये. हर्षदला तू मोठा फलंदाज नक्कीच असेल. यावेळेला मात्र ब्लॉक होल वाईड यॉर्कर आणि त्याला कार्पेट लाईनला पिक केला एका धावेसाठी. शॉट मध्ये काय ताकद होती, गोळीसारखा शॉट गेला. पण कधी कधी चांगल्या गोष्टींना महत्व कधी कधी निर्माण केलं जात नाही किंवा दिलं जात नाही. ही धावी तशीच होती. शॉट इतका अप्रतिम होता, धाव मात्र 1 मिळाल्या. एका धावेने धाव संख्या वाढते. संघाची धाव संख्या वाढते ती 7.
30 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र स्लोअर डिलिव्हरी, आत येणारा त्याला पंच करण्याचा प्रयत्न, बॅकफूट ड्राईव्ह, कुठलीही फूट मुवमेंट नाहीये. हा वीरेंद्र सेहवाग स्टाईल बॅटिंग आहे, कोणतीही फूट मुवमेंट नाहीये, फक्त बल्ला बोलता है. इसके लिए कलाइयों का उपयोग करना बहुत जरूरी होता है. या वेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, नो बॉल, पंचांचा इशारा, आउटसाइड द पिच झालाय. 8 अशी धाव संख्या, सामना रंगतदार होईल. हा सामना खरंच रंगतदार होईल. यासाठी या वेळेला फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न, फ्लाईट दिला होता चेंडूला, फ्लाईट दिल्यानंतर त्याला फक्त हलकेच तटवला. फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट, त्या ठिकाणी एक धाव मिळाली असती, परंतु प्रोटेक्शन होतं तेव्हा फॉरवर्ड शॉट लेगला, स्क्वेअर लेगच्या दिशेने निर्धाव जातोय चेंडू, धाव काही मिळत नाहीये. संघाची धाव संख्या 8, अजून 29 धावांची आवश्यकता आहे. खेळण्यासाठी तयार हर्षद आणि मात्र हर्षदचा झालाय त्रिफळाची दांडी, गुल 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 गुल. या संघाला मोरेश्वर स्मृती मगाशी सामना जिंकलाय, परंतु मैदानात खेळ आणि आयुष्यातील वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. आयुष्यात वेळ आणि मैदानात खेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. पण बदलणाऱ्या वेळेला आणि मैदानातील खेळाला स्वतःच्या मुठीत ठेवायचं असतं. त्यासाठी मात्र सतत सजग, सतर्क, सावध राहावं लागतं. दुर्घटना घटी, नजर हटी तो दुर्घटना घटी. त्यामुळे सावध राहिलाय तो गौरेश, बेसावध झाला होता तो फलंदाज हर्षद आणि बाद केला नवीन फलंदाज. मगाच्या सामन्याचा हिरो चिनू आडेडेकर, छोटा पॅकेट बडा धमाका चिनू. यावेळेला मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता चिनू याचा, बॅटच्या पट्ट्यात येत नाही चेंडू, धाव काही मिळत नाहीये. 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. या धावा बनवाव्या लागतील, खरोखरच रंगतदार सामना होईल. ही वेळ कोणाची आहे? सूर्योदय होण्यासाठी जवळजवळ 4 तासांचाच फक्त अवधी राहिला आहे. सूर्योदय आणि संधी याच्यामध्ये एक समानता आहे. ही समानता काय आहे? तर उशीर करणाऱ्यांना या दोन्ही गोष्टी कधीच अनुभवता येत नाहीत. त्यामुळे पहाटे पहाटे उठा असं म्हटलं जातं, कारण जाग आणावी लागेल, उठाव करावा लागेल, चालावं लागेल, धावावं लागेल, पळावं लागेल. कधी धावायचं, कधी थांबायचं याचं उत्तर स्वतःला स्वतःच शोधावं लागेल आणि यशाच्या परमोच्च शिखरावर खऱ्या अर्थाने विराजमान व्हावं लागेल. हे खऱ्या अर्थाने विराजमान होतोय का विराटचा संघ? कारण 12 चेंडू आणि धावा हव्यात 29. थोडस कठीण आव्हान आता मात्र विराटच्या संघासमोर. मोरेश्वर स्मृती इज इन ट्रबल, काय कमबॅक केलाय, परंतु या वेळेला मात्र खणखणीत ड्राईव्ह पाहायला मिळतो चौकारासाठी. अभिज्ञ सर यांच्याकडून येतो इशारा चौकाराचा. लेफ्ट हँडेड बॅटर भाग्यवान, भाग्य बदलण्याचं काम करतोय मोरेश्वर स्मृतीचं. 25 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स म्हणून भावेश डोरलेकर स्लिप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना. गोरखनाथ मगाच्या सामन्यामध्ये त्याने टर्न आउट केला होता स्वतःच्या गोलंदाजीवरती. 37 ही माफक धावसंख्या आहे, परंतु धावसंख्या 37 370 सारखी वाटली पाहिजे अशा पद्धतीची गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडून मिळाली पाहायला. गोरक्षनाथला कमबॅक करावा लागेल. लेफ्ट हँडेड बॅटर भाग्या, लेफ्ट हँडेड म्हणजे डोकेदुखी, खब्बू का म्हटलं जातं. युवराज सिंग असू द्यात किंवा आताचा ईशान किशन असू द्यात, लेफ्ट हँडेड डोकेदुखीच असते. यशस्वी जयस्वाल असू द्यात किंवा मग शिखर धवन असू द्यात, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रवीण हारजकर यांच्याकडून. का मोठं डिफेन्स कसा करायचा हे लेजंड खेळाडू आहेत. प्रवीण हारजकर या ठिकाणी, प्रणव नाटेकर आहे, भवेश जोरलेकर आहे, राकेश हरजकर आहे. अनेक वर्ष क्रिकेटचा त्यांना अनुभव आहे. या सर्व लेजंडला घेऊन मैत्री 11 ने हा संघ बांधला. दरम्यान एक धाव फक्त मिळते, डॉट डिलिव्हरी म्हणू शकतो आपण याला, कारण एका धावेवरच समाधान मानावं लागते. संघाची धाव संख्या होते 13. आता धावा करायचे 24 बॉल शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 24 धावा. आता मात्र खणखणीत ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्ट्राईक चेंज करतो भाग्यवान डोरलेकर. भाग्य स्ट्राईक ऑफ स्ट्राईक होतो, ऑन स्ट्राईक येतोय चिनू. एकच धाव मिळते. 23 8 चेंडू 23 धावा. हृदयाची धडधड वाढते. सामना रंगतदार होणार, सामना रंगतदार बनवला गेलाय, कारण सामना रंगतदार बनवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते आवश्यक केले गोरक्षनाथच्या टीमने. गोरक्षनाथचं कॅप्टनशिप सुद्धा सुरेख आहे. दुसरी ओव्हर त्याने स्वतःला न घेता ठेवली होती. यावेळेला मात्र फटका चांगला, सूर्य फटका. चिनो गेम चेंजर आहे.
चिनू मॅच विनर. मगाच्या सामन्यामध्ये वन हँडेडली चिनूने सामना वळवला होता. या सामन्यामध्ये हा चौकार ठरेल का टर्निंग पॉइंट, गेम चेंजर ऑफ द मॅच. फिनिशर होईल का? होईल फिनिशर. आज महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वात वेल फिनिशर म्हटला जातो. आता हार्दिक पांड्या ती बाजू जागा घेतोय. शिवम दुबे ती जागा घेईल का? ओव्हरऑल अंडरम क्रिकेटमध्ये म्हटलं गेलं की फिनिशर नसतोच, फिनिश हा ओपनरलाच करावा लागतो, परंतु ओपनर फलंदाज बाद झालाय. वन डाऊन प्लेअर चिनू. धावांची गरज आहे यावेळेला 18. हा चेंडू जातोय डिक्लेरेशन स्वरूपात. एक धाव, षटक संपलं जातंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 19 आणि धावा हव्यास 17. 18 ना? 18 धावा हव्यात 18. येस विजय 6 चेंडू आणि 18. अठरा धावांची आवश्यकता. सामना अजूनही अटीतटीचा आहे, पण 70-30 आहे सामना मैत्री 11च्या बाजूने. हा हातात मध्ये आलेला विजय दूर जातोय का मॉरिशस स्मृतीच्या? दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून भविष्य घडवत असतात. भूतकाळातून शिकून भविष्य घडवत असतात. प्रणव नाटेकर यांचा चेंडू स्लो डिलिव्हरी, एकच धाव. भाग्यवान डोरलेकरला स्ट्रेट पंच खेळणे गरजेचं आहे, व्ही मध्ये खेळणे गरजेचं आहे, तेव्हा धावा निघतील मित्रा. पण त्यासाठी भरपूर कला पाहिजे, मनगटात ताकद पाहिजे. फ्लिक ऑफ द रिस्क इकडे कामाची नाहीये, पण रिस्कने फायदा होऊ शकतो. यावेळेला ब्लॉक होल मध्ये यावेळेला मात्र हा चेंडू टर्निंग पॉइंट ठरलाय. प्रणव नाटेकर एक्सपिरियन्स जिंकतोय, अनुभव जिंकतोय. अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानात उतरलेला हा मैत्री 11चा संघ. प्रणव नाटेकर 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सामना प्रणव नाटेकरने वळवलाय आपल्या मैत्री 11च्या बाजूने. रनआउट त्या ठिकाणी भवेश डोरलेकर करतोय आणि हा सामना जवळ जवळ विजयाच्या समीप जाताना दिसतोय. तो मैत्री 11 संघ. कॅप्टनशिप केली गोरक्षनाथने. दुसरी ओव्हर कोणी केली होती ती मस्त केली गौरेश. खरं तर मगाच्या सामन्यामध्ये बाहेर ठरला होता, पण कधी कधी विश्वास इतका ठेवावा लागतो त्याच्या ॲबिलिटीवर, त्याच्या कॅपेबिलिटीवर. माहिती होतं गोरक्षनाथला की गौरेशकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ती कॅपेबिलिटी आहे, ती ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे ती पॉवर आहे, त्याच्याकडे स्किल आहे, गोलंदाजी डेव्हलप केलेली आहे त्याने. त्यामुळे गौरेशला या वेळेला दुसरी ओव्हर दिली, तिसरी ओव्हर स्वतः घेतली, चौथी ओव्हर जी फिनिशिंग ओव्हर आहे, फिनिशिंग टच आहे, ती प्रणव म्हणजे एक्सपिरियन्स खेळाडूसाठी ठेवली. यावेळेला चौकार जाईल का? तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, धाव काही मिळत नाहीये. दरम्यान चौकार, 4 धावा. 4 धावा. 13 धावांची आवश्यकता आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 1 चेंडू नो जाईल का ही वाट पाहणे गरजेचं. दरम्यान 1 चौकार अजून एक येतोय. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. खरं तर भाग्यवान डोरलेकरकडे ती संधी होती, स्लो डिलिव्हरी होते. खरंच पंच करण्याची खरोखर प्रणव नाटेकर फक्त त्याच्याकडे अनुभव होता. हा चेंडूवरती मात्र धाव मिळत नाहीये. षटक संपलं जात आहे आणि मैत्री 11 दुसरा सामना जिंकतो आणि पराभूत होतो संघ तो मॉरिशस स्मृती पराभूत होते. विजेता संघाचं हार्दिक अभिनंदन. या